आपण आता पोहोचलोय भीमा कोरेगावच्या विजयरथ स्तंभावर. भीमा कोरेगाव विजयरथ स्तंभाचे अध्यक्ष आदरणीय सर्जेराव भाऊ वाघमारे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यावर्षी 2024चा जो भीमा कोरेगाव विजयरथ स्तंभाचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होणार आहे तो ॲक्च्युली कशा नियोजनात होणार आहे, कशा पद्धतीने बार्टीने किंवा गव्हर्नमेंटने याचं नियोजन केलेलं आहे. तर भाऊ, तुम्हाला भीमा कोरेगावच्या विजयरथ स्तंभाबाबत नियोजनाची कशा पद्धतीने माहिती आहे, जेणेकरून भारतापर्यंत आपली ही बातमी पोहोचणार आहे, तर कसं नियोजन केलेलं आहे? 1 जानेवारी 2024ला लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येत असतात 1 जानेवारीला. परंतु यावर्षी 1 जानेवारी 2024ला अंदाजे 25 ते 26 लाख लोक येण्याची संभावना आहे. हा शासकीय रिपोर्ट आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब राजेश देशमुख यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्ष संघटनेची बैठक बोलवली होती आणि या बैठकीदरम्यान त्यांनी असं सांगितलेलं आहे की अंदाजे 20 ते 25 लाख लोक जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येतील आणि त्या अनुषंगाने त्यांची जी प्राथमिक तयारी म्हणून आपण जर जयस्तंभाच्या आसपास बघितलं तर सर्वच प्रकारचं नियोजन त्यांचं या ठिकाणी चालू आहे. याच्या मोठे मोठे बॅरिकेड्स आहेत, येणे जाण्याचे रस्ते आहेत किंवा मोठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आत्तापर्यंत त्यांनी कमीत कमी 200 एकरच्या आसपास पार्किंगला जागा उपलब्ध करून दिलेली यावर्षी. याचंच कारण असं की येणारी जी लोकसंख्या लक्षात घेता यावर्षी जे काही 5 ते 6 लाख भीमा अनुयायी जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी वाढणार आहेत याचा अंदाज घेऊन त्यांनी वाढीव नियोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही स्थानिक समिती म्हणून या ठिकाणी या संपूर्ण नियोजनावर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाबरोबर आम्ही देखील या नियोजनात सहभागी आहोत. खऱ्या अर्थानं बार्टीकडून हा जो निधी दिला जातो या निधीच्या माध्यमातून हे सर्व नियोजन होतं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब या कोरेगावच्या शासकीय समितीचं त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे. ते जिल्हाधिकारी देखील आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण नियोजन या ठिकाणी चालू आहे आणि नक्कीच इथे लाखो लोक येतील आणि सुरक्षित त्यांना वाटावं म्हणून बऱ्याचशा सुखसुविधा आहेत. त्याच्यामध्ये CCTV आहेत, त्याच्यामध्ये ड्रोन कॅमेरे आहेत. त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शासकीय समितीच्या माध्यमातून केलेली आहे. काही दिवसापासून सोशल मीडियावर असेल किंवा मीडियावर असेल 2 दिवसाचा कार्यक्रम आहे असं गव्हर्नमेंटच्या वतीने जाहीर करण्यात आलं. तुम्हाला काय सांगायचं? मागील 16 वर्षापासून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हे 2 दिवस कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. असं काही नाही की पहिलंच वर्ष असं आहे की 2 वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आपण 31 डिसेंबरला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतो. 12 वाजता विजयोत्सव असतो. विजयोत्सव करण्यापाठीमागचं कारण असं आहे की 31 डिसेंबरला आपले बहुजनांचे तरुण हे कुठेतरी जाऊन पार्टी करतात, कुठेतरी जाऊन भांडण करतात, कुठेतरी जाऊन त्यांचा ॲक्सिडेंट होतो. त्यामुळे आम्ही मागील 15 वर्षापासून आपल्या सर्व तरुणांना असं आवाहन करतो की आपण या ठिकाणी जयस्तंभाला आलं पाहिजे. नवीन वर्षाची सुरुवात इथून केली पाहिजे, इथून ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे आणि वर्षभर काहीतरी आपण चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी असे 2 दिवस मागील 14 ते 15 वर्षापासूनच कार्यक्रम होत आहे. हा काही नवीन प्रयोग नाही आहे. त्यामुळे 2 दिवस कार्यक्रम हा नवीन प्रयोग नसल्यामुळं ही जुनीच संकल्पना आहे आणि ती आम्ही समितीच्या माध्यमातून राबवत आहोत. 2 दिवसाचा कार्यक्रम हा ठीक आहे, 2 दिवसाचा आपण करत होतो किंवा आता गव्हर्नमेंटनं पण जाहीर केलं. पण बाकीची व्यवस्था कशी असेल की ज्या PMT बसेस असतील तर त्यांचं काय, म्हणजे 2 दिवस त्या असणार आहेत का, मग काय एकच दिवस असणार? नाही, ह्या संपूर्ण नियोजन 1 जानेवारी नंतर PMT बसेस असतील किंवा फक्त PMT बसेस जर आपण सोडल्या तर बाकीचं सगळं नियोजन हे 31 डिसेंबरपासूनच असेल. आज 26 तारीख आहे आणि काल देहूची गर्दी संपल्यानंतर इथे आपले भीमा यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आजपासूनच शासनाचं आणि समितीचं नियोजन असं असेल. त्याच्यामध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था असेल, पिण्याचं पाणी असेल, वापरायचं पाणी असेल, त्यांच्यासाठी आपण समितीच्या माध्यमातून करत असलेलं अन्नदान असेल. या सगळ्या सुविधा आपण आजपासूनच या ठिकाणी भीमा अनुयायांना देत आहोत. आपण जर आता परिसर जर बघत असाल तर बरंचसं काम म्हणजे जवळजवळ 60 ते 70% काम या ठिकाणी लवकरच उरकण्यात आलेलं आहे. 30 तारखेपर्यंत हा संपूर्ण परिसर हा येणाऱ्या भीमा अनुयायाच्या स्वागतासाठी सज्ज असेल. दरवर्षी म्हणजे जेव्हापासून गव्हर्नमेंटने इथं ताबा केला आहे तेव्हापासून बुक स्टॉल असतील किंवा जे आंबेडकरी साहित्य असेल हे त्या पार्किंगला ठेवण्याचं आतापर्यंत ठेवलं. या वर्षीचं कसं नियोजन असेल? यावर्षी स्टॉल आपण स्तंभाच्या मागील बाजूस घेतोय. मागील 14 वर्षापासून स्तंभाच्या मागील बाजूचा स्टॉल होते, परंतु 1 जानेवारी 2018ला जो काही जातीय तणाव निर्माण झाला त्याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या स्टॉलवाल्यांना बुक स्टॉलवाल्यांना आपण इथून शासनाने काही अंतरावर घेऊन गेले होते. परंतु असं एक निदर्शनास आलं की स्टॉल जर लांब गेले तर ते स्टॉल बुक होत नाही किंवा स्टॉलवाले तिथे बसत नाही आणि प्रामुख्याने जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले शाहू आंबेडकर विचारांची जे काही पुस्तकं असतील त्याचं खप होत नाही आणि मग विचार कुठेतरी आपण थांबवतोय की काय, त्याला आपण कुठेतरी पायबंद घालतो का काय,
असं लक्षात आलं. म्हणून आम्ही समितीच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेब असेल यांना आग्रह केला, विनंती केली. बऱ्याच पक्ष संघटनांनी विनंती केली आणि त्याच्यानंतर हे जे बुक स्टॉल आहेत हे परत आता स्तंभाच्या पाठीमागील बाजूस टाकण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार यांनी असं जाहीर केलं होतं की 100 कोटीचा निधी इथं जाहीर केला आणि त्याचबरोबर या परिसरातली जी काही जागा आहे ती अक्वायर करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? 1 जानेवारी 2019ला ज्यावेळेस अजितदादा उपमुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीच्या काळात, तर त्यांनी इथे प्रथमच मानवंदना देण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता, ते आणि धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री, की इथे ह्या स्तंभाच्या विकास निधीसाठी 100 कोटी रुपये आणि त्याचबरोबर संभाजी महाराजांची जी समाधी आहे तुळजापूर आणि वडू या ठिकाणी काही निधी द्यायचं कबूल केलं होतं. तर त्यांनी तुळजापूरला काम चालू केलं, वडू तुळजापूर या ठिकाणी काम चालू झालेलं आहे, परंतु जयस्तंभास 1 रुपया देखील त्यांनी या ठिकाणी वर्ग केलेला नाही. त्यांना विचारल्यानंतर असं कारण सांगतात की ह्या जागेची केस चालू आहे त्याच्यामुळे हा पैसा देऊ शकत नाही. परंतु त्यांनी म्हटल्याप्रमाणे ही जे काय स्तंभाची जागा सोडून बाकीची जी काही जागा आहे जी एक्वायर करायची होती विकास कामासाठी, कमीत कमी त्या विकास कामासाठी किंवा ती जागा एक्वायर करण्यासाठी त्यांनी निधी दिला पाहिजे होता, परंतु त्यांनी तो दिलेला नाही, त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्यामुळं यावेळेस आल्यानंतर आम्ही त्यांना त्याचे कारण विचारणार आहोत की ते तुम्ही जो शब्द दिला होता तो कमीत कमी आपण पूर्ण करावा आणि इथल्या कामाला सुरुवात करावी. भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे की आपली समिती बरेच वर्षापासून इथं काम करते, जवळपास ते 10 ते 15 वर्षापासून इथं आपली समिती काम करते. मग या समितीचं आता काय कसं नियोजन असेल की आलेल्या भारतभरातून किंवा जगभरातून काही आम्ही आपल्या इथे येतात, त्यांच्यासाठी आपली समिती काय करते? मागील 20 वर्षापासून आपण समितीच्या माध्यमातून काम करत आहोत आणि 1 जानेवारी 2018ला देखील समितीच काम करत होती. 2019ला त्याच्यानंतर कोरोनाचे 2 वर्ष गेल्यानंतर शासनाने याच्यात जास्त इंटरेस्ट घेतला आणि शासन याचा संपूर्ण निधी असेल, भले तो बार्टीच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक न्यायाच्या माध्यमातून असेल, तो निधी या ठिकाणी वापरायला लागले. शासन इन्व्हॉल्व झालं आणि काही गोष्टीला मर्यादा येऊ लागल्या. परंतु आपली जी समिती आहे, स्थानिक समिती आहे, आपल्या स्थानिक समितीला मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील, सर्व अधिकारी असतील, हे विश्वासात घेऊन किंवा आपल्याला या नियोजनामध्ये समाविष्ट करूनच हे नियोजन करत आहेत. आणि आज आपण आत्ता जरी पाहिलं तरी आमच्या स्थानिक समितीचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत ते संपूर्ण चाललेल्या कामावर लक्ष ठेवून आहेत. सर्वांचं लक्ष आहे त्या ठिकाणी. कुठली गोष्ट कमी असेल, कुठली गोष्ट चुकीची असेल तर त्याच्यात जर बदल करायचे असेल तर ते आपल्या स्थानिक समितीचे कार्यकर्ते सांगतात आणि त्या पद्धतीने इथं कामं चालू आहे. आता येणाऱ्या 1 जानेवारी निमित्त भीमान्वयांना तुम्ही काय संदेश देणार की तुमची गव्हर्नमेंट काळजी कशी घेतली किंवा आपण स्टेपमध्ये कसं, गेल्या वर्षीचा पाठीमागे जो दंगलचा प्रकार झाला तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? नक्कीच यावर्षी खूप गर्दी होणार आहे आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देशभरातून येणारे जेवढे पण भीमान्वयी असतील यांना मी आव्हान करतो की आपण येताना महिलांसाठी जास्त करून की येताना आपल्या अंगावर कुठल्या प्रकारचे दागिने नसावेत, आपल्याकडं आपल्याला गरजेपुरताच पैसा असावा, आपल्याबरोबर लहान मुलं असतील त्यांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांच्या खिशामध्ये त्यांचा संपूर्ण पत्ता, राहण्याचा पत्ता आणि 2-3 मोबाईल नंबर असतील अशी एखादी चिठ्ठी असावी, आय कार्ड असावं. त्याचप्रमाणे वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्या देखील खिशामध्ये किंवा गळ्यामध्ये आपल्याला त्यांचे मोबाईल नंबर, पत्ते हे असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी होतं का या गर्दीत बरेच मुलं, लहान मुलं किंवा वयोवृद्ध माणसं हरवण्याचे प्रकार चालू असतात आणि त्याच्यानंतर त्यांना विचारल्यानंतर त्यांना आपल्या गावचं नाव किंवा मोबाईल नंबर देखील सांगता येत नाही. त्यापेक्षा आपण येताना आपल्या त्यांच्याकडे आय कार्ड किंवा त्याच्यावर 2 मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी करोनाची चाहूल लागली असं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळं आपण आपल्याबरोबर जे काही वातावरणात ते बदल पाहता, वातावरणात जेवढे काही बदल झालेले आहेत ते पाहता आपण ते सॅनिटायझर असेल, मास्क असेल याचा देखील वापर आपण केला पाहिजे. आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस फौजफाटा आहे, त्याच्यानंतर CCTV आहे, ड्रोन कॅमेरा आहेत आणि आम्ही समितीचे जवळजवळ हजारो स्वयंसेवक, सभासद या ठिकाणी आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. त्यामुळं आपण या ठिकाणी निर्धास्तपणे मानवंदना देण्यासाठी आलं पाहिजे आणि येताना आपल्या स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या समाजाची काळजी घेतली पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगू वाटतं. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. हे होते भीमा कोरेगाव विगिरण स्तंभाचे अध्यक्ष आदरणीय सर्जेराव वाघमारे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला भीमा कोरेगाव विगिरण स्तंभाबद्दल माहिती दिली. त्यामुळं बुद्ध शासन न्यूज चॅनलच्या वतीने तुमचं खरंच अभिनंदन करतो भाऊ, धन्यवाद करतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम.